श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनुष्य जन्म कशासाठी घेतला? आपण इथं काय करायला आलो आणि काय करत आहोत हे आपल्याला प्रामुख्याने समजलं पाहिजे. आपण प्रत्येकजण स्वामीनाम घेतो, आनंदाने घेतो, पण ह्या जन्माचा अर्थ सार्थ केवळ स्वामी कृपेने, स्वामी चिंतनाने, स्वामी स्मरणानेच होणार आहे. हे जीवन जर आपण प्रत्येकाला सार्थक लावायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपलं ध्येय पक्क करावं लागेल. आज जो आत्मचिंतनाचा, स्वामी चिंतनाचा, ईश चिंतनाचा जो विषय आहे ती सरळ आणि साधा आहे. त्यासाठी अट्टहास करायची गरज नाही. आज आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या मंदिरात जातो, पाया पडतो. गुरुवार आला, मंगळवार आला, बुधवार आला, सोमवार आला, असा एकही मनुष्य नाही की ज्याची आस्था नाही. प्रत्येकाची आस्था कुठं ना कुठे असतेच, पण त्या आस्थेला दृष्टी किंवा अस्तित्व किंवा जिवंतपणा असतो का, हे ज्याचे त्याने चिंतन करायचं असतं. आपण जे काय करतो, जे काय बोलतो, हे खरे आहे का? आपण तसं आहो का? आपण ते प्राप्त करू पाहतो का? हे आत्मचिंतनाची गरज असते. आज प्रत्येकजण आपण स्वामींची सेवा करतो असं भासवतो, पण खरंच आपण स्वामींची सेवा करतो का, ह्याच्या चिंतनाचा गहन विषय आहे आणि तो सरळ आहे. त्यासाठी काही करायची गरज नाही. सहज जीवन जगा, आहे त्या जीवनाला स्वीकारा. तेव्हा तुम्हाला ध्यानात येईल, आपल्याला ध्यानात येईल, सगळ्यांना ध्यानात येईल. पण कधी येईल? आपण काय बोलतो, काय पाहतो, काय ऐकतो, ह्याचं तारतम्य आपल्या जीवनात असावायला पाहिजे. त्यासाठी पहिली पायरी आहे गुरुजनांचं, वडीलधाऱ्या माणसांचं, समाजातील रूढी परंपरांचं प्रेमाने, आदराने पालन करणं, ते समजून घेणं, कशासाठी करतो हे ध्यानात आलं पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे आपण ह्या जीवनात का आलो, काय करायचं, कसं जगायचं, जीवनात कशा प्रकारे सुखायचं, ह्याचं चिंतन करत राहायचं. तिसरी पायरी म्हणजे स्वात्मदर्शन, सत्यदर्शन, मूळ दर्शन हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. पण पहिलीच पायरी कळली नाही तर तिसरी पायरी कळणार कशी? त्यासाठी सहजयोग सांगितलं आहे संतांनी. प्रत्येकाचा मार्ग प्रत्येकाने आपल्यापर्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे आणि श्रेष्ठच असतो. आपला भाव श्रेष्ठ तर सगळं श्रेष्ठ, आपला भाव कनिष्ठ तर सगळं कनिष्ठ. जे आहे ते आपल्या धारणेवर आहे, आपल्या भावनेवर आधारित आहे. म्हणून ह्या जगात सत्य एकच आहे, केवळ ईश्वर. ईश्वर भाव ठेवा, उच्च नीचचा भाव काढून सत्य समर्पणाने कार्य करत जायचं. मग तुम्ही नाम घ्या, याग करा, जप करा, तप करा, ध्यान करा, कुठलंही कर्म करा. मग ते कर्म जर ईशकृपेने, ईश स्मरणात होईल, स्वामी स्मरणात होईल, स्वामी कृपेने होईल, तरच आपल्याला ते ध्यानात येतं, अन्यथा नाही. सतत सतत आत्मचिंतन करत राहणं, सतत सतत आत्मचिंतन करत राहणं, आत्मचिंतनात रमत राहणं. आपल्या वडीलधारांनी, गुरुजनांनी जे मार्ग दिला आहे त्या मार्गाचं स्मरण करत राहणं. त्यांनी दिलेल्या मार्गावर जो चालतो त्याचा मार्ग अगदी इमानासारखा अलगद होतो. आणि जो स्वतःच्या मनमर्जीने भटकत राहतो तो काट्याकोट्यातून चालल्याशिवाय त्या राहू शकत नाही.
म्हणून वडीलधारी गुरुजनांच्या मार्गावर, रूढी परंपरा संस्काराच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. म्हणूनच म्हणतात ना समर्थ, ज्यांनी निंदते सोडून द्यावे, ज्यांनी वंदते स्वीकारायचे. जे आहे चांगल्या गोष्टी ते स्वीकारल्या पाहिजे, वाईट गोष्टी त्यागल्या पाहिजे. हे जीवनात ध्यानात आलं पाहिजे. सतत जर आपण गुरुजनांच्या मार्गावर चाललो तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. मुळात समर्थ असता भीती का असावी, ईश्वर असता भीती का असावी, का आपल्या मनाला हे समजत नाही. आपण ईश्वरीय मार्गात का जगू शकत नाही, ह्याचं आत्मचिंतन करायला हवं. ज्याचे त्यानं सातत्याने केलेलं कुठलंही काम असो, त्यात प्रगती नक्कीच होते. सातत्य हवं आहे. कुठलीही गोष्ट करा, सातत्याने करा, ती सवयीत रूपांतर होते. मग हरिनामाची सवय कधी होणार आहे, तर तुम्ही सातत्याने कराल, सहजतेने कराल, आवडीनं कराल, प्रेमाने कराल, तर आपल्याला चांगल्या गोष्टीची सवय लागायला पाहिजे. आणि चांगल्या गोष्टींची सवय लागली तर चांगलं व्हायला वेळच लागत नाही. मग कुठल्याही देवळात जावा तुम्ही, कुठल्याही आरशात गेलं तर तेच प्रतिबिंब दिसणार आहे. पण ते बघण्यासाठी, देहधारी प्रतिबिंब बघण्यासाठी देहधारी दृष्टीची आवश्यकता असते. आणि आत्म्याचं स्वतःचं प्रतिबिंब बघण्यासाठी आपल्याला आत्मिक दृष्टीची, आत्मचिंतनाची, आंतरिकतेची दृष्टी आवश्यकता असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.